नमस्कार. तुमच्या बोलण्याचा सगळेच जण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका. तुम्ही कितीही चांगलं बोला, खरं बोला, काळजीपोटी बोला, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ, शब्दाचा अर्थ प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार, स्वभावानुसारच काढत असतो. शांती बिघडायला 2 कारणे आहेत. एक, गतगोष्टींचा शोक आणि दुसरे, पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत, अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.